इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फॅशन मॉल। पुन्हा एकदा बर्ड फ्लूची धास्ती येत आहे की काय असेच वाटू लागले आहे। कारण महाराष्ट्रातील नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत स्पष्ट झाले आहे। याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमन 2009 व बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून 1 किलोमीटर परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। याचबरोबर अंडी व चिकन खाण्यास मनाई देखील करण्यात आल्याचं बोललं जात आहे। नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथे गत काही दिवसांपासून कोंबड्यांचा मृत्यू होत आहे। 2 मार्च रोजी मृत जास्त प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते। तसेच त्यांचे नमुने भोपाळ येथे पाठवण्यात आले होते। तपासणीअंती कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झा यामुळेच तपासणीअंती कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झा याच्यामुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांनी कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले असल्याचं समोर आलं आहे। 8501 कोंबड्या नष्ट केल्याची देखील माहिती समोर आली आहे। जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्ह्यात शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे। 4 मार्च रोजी 9 वाजेपासून अंडी उबवणी केंद्र नागपूर येथील उर्वरित पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। पशुपालकांनी घाबरू नये असेही यावेळी आवाहन करण्यात आले आहे। वरील रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांना अवगत करण्यात आले असून जिल्ह्यात कुठेही असामान्य मृत्यू आढळून आलेले नाही। शेतकरी व पशुपालक यांनी घाबरून न जाता जागरूक राहणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नागपूर यांनी केले आहे। तर दुसरीकडे नवभारत टाइम्स या दैनिकाच्या 7 मार्चच्या माहितीनुसार नागपूरमध्ये बर्ड फ्लू पसरल्यानंतर तब्बल 16,000 अंडे नष्ट केल्याचं या बातमीत म्हटलं आहे। तसेच अंडं आणि चिकन न खाण्याचं कलेक्टर म्हणतायत असं या बातमीतून नवभारत टाइम्सचं म्हणणं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरमध्ये बर्ड फ्लूची धास्ती काही पशुपालक घेत असल्याचं देखील समोर आलं आहे। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमताम चौक सोलापुर।